नमस्कार मित्रांनो, मी अमेरिकेहून परतल्यावर सर्व नातेवाईक मित्रमंडळींना भेटण्यासाठी पार्टी आयोजित केली. पण त्या पार्टीला माझी एक बहीण मात्र आली नाही. मी तिला फोन केला आणि ती म्हणाली, दादा, तुझ्या बायकोनेच मला तुमच्या पार्टीत येण्यास मनाई केली होती. माझी बहीण खूप गरीब होती. ती रडायला लागली. तिचे रडणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मला माझ्या पत्नीचा खूप राग आला. पण मी लगेच तिच्यासाठी जेवण पॅक केले आणि माझ्या बहिणीच्या घरी गेलो. पण तिच्या घराला लॉक होता आणि तिचा मोबाईल नंबर सुद्धा बंद येत होता. मी परत घरी जाण्यासाठी निघालो तेव्हा वाटेत मला एक दृश्य दिसले ज्यामुळे माझी मान शरमेने खाली झुकली. त्यावेळी मला असे वाटले की ही पृथ्वी फाटावी आणि मी स्वतःला त्यात सामावून घ्यावे. कारण माझी बहीण आणि तिची मुले. कौशिक हा 4 वर्षांनी अमेरिकेहून त्याच्या मायदेशी परतला होता. दार उघडताच मुले धावत आली, बाबा आले आहेत, बाबा आले आहेत. त्याने दोघांनाही मिठी मारली आणि खूप लाड केले. कौशिकची पत्नी नीता दाराशी उभी राहून हसत म्हणाली, कौशिक, तुमच्याशिवाय हे घर अपूर्ण वाटत होते. घर आतून लख्ख प्रकाशाने चमकत होते. प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश आणि रंग, जेवणाचा सुगंध आणि पाहुण्यांचा गोंधळ. कौशिकने आजूबाजूला पाहिले. बैठकीच्या खोलीत आणि अंगणात महिला आणि पुरुष गप्पा मारत होते. पण तो वर्षानुवर्षे हरवलेला चेहरा पाहू शकत नव्हता. कौशिकने नीताला हळूवारपणे विचारले, बेला आली आहे का? नीता संकोचून म्हणाली, ती इथेच कुठेतरी असेल, कदाचित आत बसली असेल. इतके लोक आहेत, मी तर अजून सर्वांना भेटलेही नाही. कौशिकने विषय बाजूला ठेवला, पण त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली. त्याला आश्चर्य वाटले, माझी बहीण खरोखर इथे आली आहे का? 4 वर्षांनंतरही ती अजूनही मला दिसली नाही. तिला माझा काही राग आला आहे की आणखी काही झाले आहे? पार्टी संपल्यानंतर पाहुणे एक एक करून निघून जाऊ लागले. कौशिक त्याच्या बहिणीला शोधू लागला, पण ती कुठेच दिसली नाही. कौशिकने पुन्हा एकदा नीताला विचारले, नीता, मला बेला कुठे दिसली नाही. कुठे आहे ती? नीताने तोंड फिरवले आणि म्हणाली, मला माहित नाही कौशिक. कदाचित ती येऊ शकली नसेल. आपण नंतर बोलूयात. कौशिक गप्प बसला, पण त्याच्या मनातली अस्वस्थता वाढत गेली. ही तीच बेला होती जी 4 वर्षांपूर्वी कौशिक अमेरिकेत जात असताना दारात उभी राहून म्हणाली होती, भाऊ, जाऊ नकोस, मी इथे एकटी पडे. ती खूप रडली होती. तिच्या निष्पाप डोळ्यांची प्रतिमा कौशिकच्या हृदयात कायमची कोरली गेली होती. जेव्हा जेव्हा कौशिक नीताला पैसे पाठवायचा, विशेषतः दिवाळीच्या वेळी, तो नीताला म्हणायचा, हे पैसे बेलाला दे. नीता म्हणायची, हो, मी तिला पैसे दिले. ती खूप आनंदी होती आणि आशीर्वाद देत होती. कौशिकच्या डोळ्यात एक दिलासा येत होता, पण आज जेव्हा तो स्वतः आला होता तेव्हा बेला कुठेच दिसत नव्हती. तो आनंद नव्हता, आशीर्वाद नव्हता. त्याला आश्चर्य वाटले, बेला खरोखर आनंदी आहे की नाही? ती ठीक तर आहे ना? त्याला त्याच्या हृदयात एक टोच जाणवली. त्या रात्री सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर आणि घर शांत झाल्यावर कौशिकने जेवणाचे काही पॅकेट घेतले आणि म्हणाला, मी बेलाच्या घरी जात आहे. मला तिला भेटायचे आहे. नीता म्हणाली, एवढ्या रात्री कुठे जात आहात? ती झोपली असेल. तुम्ही उद्या देखील जाऊ शकता. कौशिक म्हणाला, नाही, मी आजच जाईन. संपूर्ण वाटेत कौशिक विचारात हरवला होता. थोड्याच वेळात कौशिक त्याच्या आईने बेलासाठी सोडलेल्या जुन्या घरासमोर होता. कौशिकने स्वतःशी विचार केला, कदाचित आता ती दार उघडेल आणि मला भेटून आनंदी होईल. 4 वर्षांचे अंतर एका क्षणात नाहीसे होईल. पण जेव्हा कौशिक दारासमोर आला तेव्हा त्याचे पाय गोठले. दार बंद होते. गंजलेले, निर्जीव, जणू काही वर्षानुवर्षे कोणीही ते दार उघडले नव्हते. कौशिकने अनेक क्षण शांततेचे तिथे घालवले होते. त्याच्या हृदयाला पुन्हा एकदा आशा वाटली की बेला एखाद्या कार्यक्रमाला गेली असेल. कदाचित ती उशिरा परत येईल. पण कुलूपाची शांतता जणू काही त्याला सांगत होती की काहीतरी हरवले आहे. तो दारासमोरच्या पायऱ्यांवर बसला. त्याने त्याचा मोबाईल काढला आणि नीताला फोन केला, नीता, बेलाचे घर बंद आहे. तू म्हणाली होतीस की ती कदाचित कलकत्याला गेली असेल. नीता म्हणाली, हो, पण मला नक्की आठवत नाही. कारण आम्ही बऱ्याच दिवसांपासून बोललेलो नाही.
तू मला म्हणाली होतीस की तू तिला दर आठवड्याला भेटायला येत होतीस. हो, मी आधी तिला भेटायला जायचे, पण गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या कामात व्यस्त होते. कौशिकने फोन ठेवला. त्याला प्रत्येक गोष्टीत काहीतरी विसंगती जाणवली. जणू काही सत्याच्या पडद्याआड काहीतरी लपलेले आहे. त्याने जेवणाचे डबे उचलले आणि परत त्याच्या घराकडे चालू लागला. त्याची पावले जड झाली होती आणि त्याचे मन भीतीने भरले होते. त्याला वाटले, एक बहीण सर्व काही सोडून, तिचा भाऊ इतक्या वर्षांनी परत आला आहे, या आनंदात ती धावत आली असती. मग ही शांतता का वाटत आहे? हे घर उजाड का दिसत आहे? तो घरी आल्यावर नीता सोफ्यावर बसलेली होती. कौशिकने टेबलावर जेवणाचे बॉक्स ठेवले आणि नीताला म्हणाला, नीता, जर तुला बेलाबद्दल काही जरी माहिती असेल तर मला खरे सांग. मला बरे वाटत नाहीये. नीता म्हणाली, तू भ्रमात आहेस कौशिक. असे काही नाही. तू आता कला आहेस, आराम कर. कौशिक झोपायला गेला, पण त्याला झोप येत नव्हती. दुसऱ्या दिवशी कौशिकने नीताला विचारले, मी बेलासाठी दिवाळीत पैसे पाठवले होते, तू ते तिला दिलेस का? नीता म्हणाली, हो कौशिक, मी ते स्वतः तिला नेऊन दिले होते. ती खूप आनंदी होती. कौशिकने गेल्या 4 वर्षात हे वाक्य किमान 4 वेळा ऐकले होते. प्रत्येक वेळी एका नवीन आशेने, आणि तो या विचाराने त्याला धीर वाटत होता की त्याची पत्नी नीता त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या बहिणीची काळजी घेत आहे. एके दिवशी कौशिक ड्रॉइंग रूममध्ये आला, जिथे त्याच्या जुन्या फायली, काही पावत्या आणि कागदपत्रे ठेवली होती. त्याने जुने फोल्डर बाहेर काढले, ज्यावर त्याने मार्करने लिहिले होते, मनी ट्रान्सफर नीता आणि बेला. पहिली पावती 2019 ची होती, जेव्हा त्याने पहिल्यांदा अमेरिकेतून पैसे पाठवले होते. त्यानंतर दरवर्षी दिवाळीच्या वेळी कौशिक बहिणीसाठी किमान 30,000 रुपये पाठवत असे. नीता नेहमी म्हणायची, मी तिला बाजारात घेऊन गेले होते. तिने नवीन कपडे, चपला आणि बांगड्याही घेतल्या. आणि कौशिक त्याच्या डोळ्यात बहिणीला हसताना, फिरताना पाहत असे. आता त्या पावत्या हातात धरून तो जमिनीवर बसला होता. तो विचार करू लागला, जर ती खरोखर आनंदी असती तर तिच्या डोळ्यात इतके दुःख का असते? कौशिकचे हृदय कोलमडून गेले. पावत्या पाहता पाहता त्याच्या मनात एक खोल शून्यता निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी कौशिक खूप शांत होता. त्याचे मन दुसऱ्या जगात असल्यासारखे वाटत होते. कौशिक हळूवारपणे म्हणाला, नीता, मी तुला काही विचारू का? हो नक्कीच. दिवाळीसाठी बेलाला मी पाठवलेले पैसे तू खरोखर तिला दिलेस का? नीता क्षणभर गप्प राहिली, मग म्हणाली, हा कसला प्रश्न आहे कौशिक? तुला माझ्यावर संशय आहे का? नाही नीता, मला फक्त अस्वस्थता जाणवत आहे. मला ती अजून सापडलेली नाही आणि तिच्या घराची अवस्था पाहून खूप अस्वस्थ वाटत आहे. नीता नाराजीने म्हणाली, कौशिक, मी तुझी पत्नी आहे, कोणी परकी नाही. जर तुला माझ्यावर विश्वासच नसेल तर मग आपल्यात काय उरले आहे? कौशिक म्हणाला, हे विश्वासाबद्दल नाही नीता, बेलाबद्दल आहे. मला जाणून घ्यायचे आहे की ती आपल्या निष्काळजीपणामुळे बळी तर पडली नसेल ना? त्याच संध्याकाळी कौशिक बेलाच्या शेजारी राहणाऱ्या एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीला भेटला आणि विचारले, तुम्हाला माझी बहीण बेलाबद्दल काही माहिती आहे का? तुम्ही त्याच रस्त्यावर राहता ना? तो माणूस थोडा संकोचला, मग म्हणाला, कौशिक भाऊ, खरे सांगायचे तर मी बेलाजींना बऱ्याच दिवसांपासून इथे पाहिलेले नाही. तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिची परिस्थिती आणखीच बिकट झाली होती. हे ऐकताच कौशिकचे हृदय वेगाने धडधडू लागले. काय? तिच्या पतीच्या मृत्यूनंतर? म्हणजे हे सर्व कधी घडले? हो भाऊ, तिचा नवरा रमेश खूप आजारी होता. बेलाचा पती रमेश गेल्यानंतर बेला घरातून निघून गेली. ती कुठे गेली हे कोणालाही माहिती नव्हते. शेजारच्या लोकांनी असे सांगितले की तिला घरातून काढून टाकण्यात आले. हे ऐकून तर कौशिकला त्याच्या पायाखालची जमीन सरकल्याचे जाणवले. तो म्हणाला, कधीकधी मला आश्चर्य वाटते, इतकी चांगली मुलगी आणि तिच्यावर अशी स्थिती. कोणीतरी तिचे हक्क हिरावून घेतले असतील भाऊ. कौशिक घरी आला. त्याचे मन अस्वस्थ होते. त्या रात्री झोपू शकला नाही. बेलाचे डोळे, त्या जुन्या पावत्या, ते जेवणाचे डबे, सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले. तो हळूवारपणे स्वतःशीच बडबडला, मी माझ्या बहिणीला
ज्या विश्वासावर सोडून गेलो होतो, पण कदाचित त्याच विश्वासाचा विश्वासघात झाला आहे. आणि आता इतक्या वेळानंतर मला आता खात्री पटली आहे की मी पाठवलेले पैसे, प्रेम, सुरक्षा कधीही बेलापर्यंत पोहोचलेच नाही. 3 दिवस उलटून गेले होते. दररोज संध्याकाळी कौशिक काही जेवणाचे डबे घेऊन बेलाच्या दारात जात असे. तो क्षणभर तिथे या आशेने थांबायचा की कदाचित समोर बेला येईल. पण तो कुलूप पाहायचा आणि शांतपणे घरी परत यायचा. त्याला अजूनही आशा होती की कदाचित आज बेला दार उघडेल, कदाचित बेला आतून हाक मारेल. पण प्रत्येक वेळी तेच कुलूप, तीच शांतता आणि तेच प्रश्न जे त्याच्या हृदयाला वेदना देत होते. चौथ्या दिवशी कौशिकने ठरवले की तो आता शांतपणे हे प्रकरण सोडवू शकत नाही. संध्याकाळच्या मंद प्रकाशात तो पुन्हा बेलाच्या घरासमोर उभा राहिला. नेहमीप्रमाणेच दार बंद होते. गंजलेले कुलूप लावलेले होते. पण आज कौशिकने आजूबाजूच्या परिसरातील ज्यांनी त्या बंद दाराला नेहमी पाहिले असेल, बेलाच्या घराच्या उजवीकडे असणाऱ्या दाराची बेल वाजवली. काही क्षणानंतर एक मध्यमवयीन महिला दारावर आली. नमस्कार ताई, मी कौशिक आहे, बेलाचा भाऊ. ती बाई घाबरली, मग तिचा चेहरा गंभीर झाला. हो, मी तुला ओळखते बेटा. तुला पाहून बरीच वर्षे झाली. हो ताई, मी गेल्या 4 वर्षापासून अमेरिकेत होतो. मी 2-3 दिवसांपूर्वीच परत आलो आहे. मी रोज बेलाच्या घरी येतोय, पण मला नेहमीच तिच्या दाराला कुलूप दिसते. ती कुठे गेली आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का? त्या बाईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कौशिक बेटा, हे घर अनेक महिन्यांपासून बंद आहे. पण गेल्या 8-9 महिन्यांपासून इथे कोणीही आलेले किंवा गेलेले नाही. कौशिकचा श्वास थांबला. पण ती कुठे राहते? तिचा नवरा, तिचे मूल? तिचा नवरा खूप आजारी आणि कमकुवत होता. आणि मी ऐकले आहे की तो 2 वर्षांपूर्वीच वारला आहे. त्यानंतर बेला काही दिवसांनी हे घर सोडून निघून गेली. काहींनी असे म्हटले की तिला घराबाहेर काढण्यात आले. काहींनी म्हटले की ती स्वतःहून हे घर सोडून निघून गेली. खरे नक्की काय आहे हे फक्त देवालाच माहिती आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की ती आता इथे राहत नाही. कौशिकला विश्वासच बसत नव्हता की त्याने जे ऐकले ते खरे असू शकते का. कौशिकने विचारले, तुम्ही कधी नीताला इथे येताना पाहिले आहे का? सुरुवातीला ती अधूनमधून इथे यायची, पण गेल्या 2 वर्षांत ती एकदाही इथे दिसली नाही. कौशिकचे मन बुडाले. तो शांतपणे मागे वळला, युद्धभूमीवरून परतणाऱ्या एखाद्या पराभूत सैनिकासारखा. घरी पोहोचल्यावर कौशिकने नीताला विचारले, नीता, खरे खरे सांग, बेला नक्की कुठे आहे? नीताला धक्का बसला आणि म्हणाली, मी तुला आधीच सांगितले होते की कदाचित ती कलकत्त्याला गेली असेल. मला पूर्णपणे खात्री नाही. कौशिक, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात का? नाही नीता, मी फक्त माझ्या बहिणीला शोधत आहे. ती ज्या घरात राहत होती ते घर अनेक महिन्यांपासून बंद आहे. लोक म्हणतात की ती घर सोडून गेली आहे. काही जण म्हणतात की तिला त्या घरातून हाकलून देण्यात आले आहे. आणि तू म्हणतेस की ती कलकत्त्याला गेली असेल. मी कोणावर विश्वास ठेवू? नीताने विचारले, कौशिक, तू हे सर्व मला का विचारत आहेस? तू इतक्या वर्षांनी घरी आला आहेस, तू तुझ्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू अजून आमच्याशी नीट बोलला सुद्धा नाहीस. नीता, 4 दिवस झाले, पण मला माझी बहीण अजूनही भेटली नाही आहे. मला तिची काळजी वाटते. कारण ती अजून सापडलेली नाही. 4 वर्षांपूर्वी मी इथून जाताना तिच्या चेहऱ्यावर दुःख होते. बेला रडत होती. आणि फक्त एकच गोष्ट म्हणत होती, भाऊ, तू इतक्या लांब जाऊ नकोस. आणि मी निघून गेलो. आज जेव्हा मी परत आलो आहे तेव्हापासून बेला दिसत नाहीये. ना तिची कोणतीही बातमी मिळत आहे. नीता काहीही न बोलता गप्प बसली. कौशिकला वाटले की नीताची शांतता एखाद्या दीर्घ खोट्याची साक्ष देत आहे. नीताने काही स्पष्टीकरण दिले नाही. कौशिकच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याच्या मनात भीती होती. तो आवाज कायमचा बंद झाला असेल का? सकाळ झाली होती. कौशिकने संपूर्ण रात्र जागून काढली होती. नीता स्वयंपाकघरात व्यस्त होती. कौशिक काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला, मग ठामपणे म्हणाला, नीता, मला सत्य जाणून घ्यायचे आहे. बेला नक्की कुठे आहे?
नीताने आश्चर्याने कौशिककडे पाहिले आणि म्हणाली, मी तुला याआधी सांगितले होते कौशिक, कदाचित ती कलकत्त्याला गेली असेल. कदाचित कदाचित म्हणजे काय नीता? हा विश्वास आहे की भ्रम? तू म्हणाली होतीस की तू दर दिवाळीला तिला पैसे द्यायला तिच्या घरी जातेस. तर तुला तिच्याबद्दल सगळे काही माहीत असायला हवे नीता. नीता थोड्याशा संशयाने म्हणाली, कौशिक, तू याची इतकी चौकशी का करत आहेस? मी तुझी पत्नी आहे, कोणी गुन्हेगार नाही. तू माझ्याशी असे गुन्हेगार असल्यासारखे का वागत आहेस? कौशिकचा आवाज उंचावला, नीता, मी गेल्या 4 दिवसांपासून बेलाला शोधत आहे आणि तू तेच वाक्य मला पुन्हा पुन्हा सांगत आहेस की कदाचित बेला कलकत्त्याला गेली असेल. तुला खरोखर हे माहीत आहे का? ती कुठे आहे मला स्पष्टपणे सांग नीता. नीता म्हणाली, मी जे तुला सांगितले आहे तेच सत्य आहे. मी जे काही बोलते त्यावर तू शंका का घेत आहेस? कौशिक म्हणाला, कारण तू जे काही बोलत आहेस नीता, त्यातून मला खोट्याचा वास येत आहे. नीता रागाने उभी राहिली आणि म्हणाली, आता तू मला खोटे म्हणणार आहेस का? जर तू तुझ्या बहिणीवर इतके प्रेम करत असशील तर 4 वर्षांपूर्वी तू तिला एकटे का सोडलेस? तू अमेरिकेत मजा करत होतास आणि तुझी बहीण बेलाची काळजी घेण्यासाठी मला इथे सोडून गेलास. कौशिकचे हृदय थरथरले आणि म्हणाला, मी अमेरिकेत होतो पण मी बेलाला आणि तुला दर महिन्याला पैसे पाठवत होतो. मी तिला दर दिवाळीला खर्चासाठी पैसे पाठवत असे. आणि फक्त ती एक सन्माननीय जीवन जगू शकेल म्हणून. आणि तू नेहमी म्हणायचीस की तू जाऊन तिला पैसे दिलेस. ते खरे होते का? नीता मागे हटली आणि म्हणाली, मला आठवत नाही. आणि तू आता प्रत्येक गोष्टीचा हिशोब मला का मागत आहेस? कौशिक म्हणाला, नीता, मला खरे खरे सांग, मी तुला माफ करेन पण मला माझी बहीण हवी आहे. ती कुठे आहे फक्त एवढेच सांग. नीता काही वेळ गप्प राहिली, मग म्हणाली, मी तिला काही महिन्यांपूर्वी बाजारात जुन्या कपड्यांच्या दुकानाजवळ तिला पाहिले होते. ती काहीशी आजारी दिसत होती. कौशिकचे हृदय जोरात धडधडू लागले. कुठे पाहिलेस आणि तू मला हे आधी का सांगितले नाहीस? नीता त्याची नजर टाळत म्हणाली, मला वाटले की तुला सांगून काय होईल, तू तिकडे परदेशी होतास. आणि बेला सुद्धा काहीही बोलण्याच्या स्थितीत दिसत नव्हती. कौशिक रागाने म्हणाला, आणि तू हे सर्व पाहत गप्प राहिलीस. आणि मी विचार करत होतो की माझी बहीण अगदी आनंदाने राहत आहे. आणखी एक गोष्ट नीता, तू मला हे कधीच सांगितले नाहीस की तिचा नवरा मरण पावला आहे. आणि आता ती एकटीच आहे. का नीता? नीता म्हणाली, मला जे योग्य वाटले ते मी केले. कौशिकने तिच्या पुढे मान टेकवली, तू माझा विश्वास तोडलास नीता. आणि कदाचित माझ्या बहिणीचा जीवही. कौशिकच्या कानात फक्त एक शेवटचा आवाज घुमत होता, भाऊ, जाऊ नकोस. वर्षानुवर्षे दारावर त्याच्या बहिणीने केलेली विनंती अजूनही त्याच्या हृदयाला भिडत होती. आता कौशिकला पूर्ण खात्री झाली की काहीतरी त्याच्यापासून लपवले जात आहे. आणि ते सत्य जास्त काळ लपून राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी फोनचा आवाज आला. त्या फोनच्या आवाजाने कौशिक एकटक नजरेने त्या फोनकडे पाहत राहिला. जणू काही जुनी आठवण परत आली आहे. त्याच्या मनात 2 वर्षांपूर्वीचे एक दृश्य चमकले. त्या दिवशी अमेरिकेत पहाटेचे 2 वाजले होते. थकलेला कौशिक त्याचा लॅपटॉप बंद करणार होता तेवढ्यात नीताचा व्हॉट्सॲप कॉल आला, कौशिक, एक चांगली बातमी आहे. बेलासाठी एक चांगले स्थळ आले आहे. मुलगा सभ्य आहे, मेहनती आहे, पण थोडा गरीब आहे. कौशिकने विचारले, तू बेलाशी यावर बोललीस का? नीताने पटकन उत्तर दिले, हो, तिनेही या लग्नासाठी होकार दिला आहे. असे चांगले प्रस्ताव वारंवार येत नाहीत. मी हे स्थळ फायनल केले आहे. आणि तसेही तू तर काही येऊ शकणार नाहीस. कौशिक गप्प बसला. मग म्हणाला, ठीक आहे, तुला योग्य वाटत असेल तर काही हरकत नाही. कॉल संपल्यानंतर तो काही मिनिटे त्याच्या लॅपटॉपसमोर बसून राहिला. त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती, पण तो स्वतःला खात्री देत राहिला की नीता हुशार आहे. आणि तिलाही बेलाचे भले व्हावे, ती आनंदात राहावी असेच वाटते. काही दिवसांनी नीताने बेलाच्या लग्नाचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले. कौशिकने बेलाच्या लग्नाचे फोटो पाहिले आणि त्याच्या हृदयात काहीतरी तुटल्यासारखे वाटले. बेलाने तोच पारंपरिक लग्नाचा पोशाख घातला होता.
पण तिच्या डोळ्यात वधूसारखी दिसणारी चमक नव्हती. तिच्या ओठांवर जणू काही जबरदस्तीचे हास्य होते आणि तिच्या चेहऱ्यावर थोडीशी दुःखाची छाया दिसून येत होती. जणू काही ती आतून रडत होती. कौशिकने पुन्हा पुन्हा त्या फोटोंकडे पाहिले. तिचे डोळे, कपाळ, हात. प्रत्येक वेळी त्याच्या मनात तोच प्रश्न निर्माण झाला. ही तीच बेला आहे का? जी लहानपणी हसायची आणि खेळायची, जी प्रत्येक छोट्या गोष्टीवर आनंदात राहायची, ती जी शेवटच्या वेळी मला दारात रडत म्हणाली होती, भाऊ, जाऊ नकोस. कौशिकने त्यावेळी स्वतःला सांत्वन दिले की कदाचित कॅमेरा बरोबर नसेल, फोटो चांगले काढले गेले नसतील किंवा कदाचित बेलात कली असेल. पण आता सत्याचे पडदे एक एक करून सोलले जात असताना त्याच प्रतिमा त्याच्या हृदयात एखाद्या खंजिरासारख्या लागत होत्या. कौशिक उठला आणि कपाट उघडले आणि बेलाच्या लग्नाचे फोटो जिथे ठेवले होते ती फाईल बाहेर काढली. फोटो उघडताच त्याच्यासमोर तेच दृश्य आले. बेलाचा वाकलेला चेहरा, मंद डोळे आणि चेहऱ्यावर एक विचित्र भीती. यावेळी कौशिकने फोटोकडे काळजीपूर्वक पाहिले आणि मागे नीतासोबत इतर देखील काही नातेवाईक होते. पण बेलाभोवती एकही ओळखीचा चेहरा दिसत नव्हता. आईची सावली नाही, पित्याचा आधार नाही, फक्त एकटेपणा आणि शांतता. कौशिकने फोटोला बोटांनी स्पर्श केला आणि शांतपणे स्वतःला विचारले, मी का आलो नाही बेला तुझ्या लग्नात? कदाचित आता ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यावेळी अमेरिकेतून परतणे अशक्य होते. मी माझ्या बहिणीला एकटे सोडले होते आणि कदाचित माझ्या अनुपस्थितीमुळेच तिच्या आयुष्यात अंधार आला असेल. अचानक कौशिकच्या मनात दुसरा विचार आला की लग्नानंतर तो बेलाशी एकदाही बोलला नव्हता. तो जेव्हा जेव्हा फोन करायचा तेव्हा नीता उत्तर द्यायची की बेला तिच्या कामात व्यस्त आहे, ती स्वयंपाकघरात आहे, मी तुमच्याशी नंतर संपर्क साधेन, किंवा ती आता खूप थकली आहे, ती विश्रांती घेत आहे. अशी कारणे सांगून एकदाही नीताने बेलाला फोन दिला नाही. कौशिकने त्याचे डोके घट्ट धरले. त्याला खूप पश्चाताप वाटू लागला. मी इतका आंधळा कसा झालो होतो, मला त्यावेळी काही शंका का आली नाही? मला चिन्हे इतकी स्पष्ट होती आणि मी प्रत्येक वेळी तिच्यावर विश्वास ठेवला. त्या क्षणी कौशिकला जाणवले की नीताने बेलाचे लग्न हे तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने केले आहे आणि लग्नासाठी कदाचित बेलाची संमतीही मागितली गेली नव्हती. हे नाते तिच्यासाठी योग्य नव्हते. नीतासाठी तिच्या जबाबदारीतून पळून जाण्याचा हा एकमेव सोपा मार्ग तिच्यासाठी होता. आता कौशिकचा संशय दृढनिश्चयामध्ये बदलला होता. तो स्वतःशीच म्हणाला, बेला माझ्या अनुपस्थितीत मला मदत मागण्याचा प्रयत्न करत होती, पण तिचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचूच शकला नाही आणि नीताने तो माझ्यापर्यंत पोहोचूच दिला नाही. तिचा आवाज पूर्णपणे दाबला गेला. कौशिकने फोटो बंद केले आणि फायली परत ठेवल्या. पण यावेळी त्याच्या मनात एक वचन होते, मी आता गप्प बसणार नाही. मी काहीही करून बेलाला शोधून काढेन आणि तिच्याकडून जे काही हिरावून घेतले गेले आहे ते परत आणीन. तिचे हक्क, तिची प्रतिष्ठा, तिचे जीवन परत मिळवण्यासाठी. दिवाळीचा पवित्र महिना सुरू होता. दररोज रात्री मंदिर प्रकाशित होत असे आणि स्तोत्रांचे आवाज येत असायचे. कौशिक आता दररोज मंदिरात जायचा. देवासमोर आपल्या हृदयाचे ओझे घेऊन बहिणीसाठी प्रार्थना करत असायचा. त्या रात्रीही तो मंदिरात गेला आणि भजनानंतर तो मंदिराच्या समोरील बाजारपेठेकडे हळूहळू चालत गेला, जिथे अनेक संस्था दररोज अन्न वाटप करत होत्या. दिवाळीच्या सणामुळे आज बरीच गर्दी जमली होती. एका पांढऱ्या कारचा मागचा दरवाजा उघडा होता आणि एक वृद्ध माणूस लोकांना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न वाटत होता. लोक एकमेकांना ढकलत होते. काही जण अन्नासाठी भांडत होते, ओरडत होते. त्या गोंधळात अचानक एक लहान मूल जमिनीवर पडले. त्याचे डोके फुटपाथवर आदळले. एक तीव्र ओरड ऐकू आली आणि लोक क्षणभर मागे हटले. अरे, या मुलाला तर खूप दुखापत झाली आहे. कौशिक घाबरला आणि पुढे सरकला. मुलाच्या डोक्यातून रक्त येत होते आणि तो मोठमोठ्याने रडत होता. आई, आई. शाल घातलेली एक पातळ, धुळीने माखलेली एक बाई धावत आली. तिने मुलाला उचलले आणि तिच्या पदराने त्याच्या जखमेतील रक्त पुसले
आणि प्रेमाने म्हणाली, बेटा रडू नकोस, हे थोडेसेच लागले आहे. कौशिकने त्या बाईचा चेहरा पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. तो चेहरा, ते डोळे, तो आवाज. ती बेला होती. काही वेळ थांबल्यासारखे वाटले. कौशिकचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तो पुढे धावत म्हणाला, बेला, बेला, मी कौशिक आहे, तुझा भाऊ. आवाज ऐकताच बेलाने आश्चर्याने वर पाहिले. तिचे डोळे आश्चर्याने, भीतीने आणि ओळखीच्या इशाऱ्याने भरले होते. तिने लगेच मुलाला धरले आणि तिच्या झोपडीकडे धावू लागली. बेला थांब, मी तुझा भाऊ आहे. पण बेला अंधारात गायब झाल्यासारखी वाटली. ती क्षणभरही थांबली नाही आणि तिने मागे वळूनही पाहिले नाही. कौशिक तिच्या मागे धावला, पण लोकांची गर्दी आणि त्या अंधाऱ्या गल्ल्या, समोर काही तात्पुरत्या झोपड्या होत्या. बांबू आणि प्लास्टिकच्या चादरींनी बनवलेल्या. फक्त जळणारे दिवे आणि काही भुकेलेले चेहरे दिसत होते. कौशिकचा श्वास अनियंत्रित झाला होता. तो जमिनीवर बसून रडू लागला. देवा, माझी बहीण अशा अवस्थेत झोपडीत रात्रीच्या अंधारात अडखळत फिरत आहे. आणि 4 वर्षांपासून मला वाटत होते की ती आनंदी आहे. तो हळूहळू उठला, कपड्यावरची धूळ काढली आणि परत चालू लागला. प्रत्येक पावलावर त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. माझ्या अनुपस्थितीचा तू इतका फायदा घेतलास की तू माझ्या बहिणीला जमिनीच्याही खाली ढकलून दिलेस. कौशिकच्या मनात आग पेटली होती. आता तो प्रश्न विचारणार नव्हता. तो काहीही झाले तरी सत्य बाहेर काढणार होता. कौशिक त्या रात्री घरी गेला. कौशिकला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी उठताच कौशिक नीताला रागाने म्हणाला, नीता, तुझ्या प्रत्येक रहस्याचे उत्तर मला सापडले आहे. मी बेलाला भेटलो आहे आणि मी आता सत्य समजल्याशिवाय राहणार नाही. तिचे डोळे झोपेऐवजी भीतीने भरले होते. तिचे ओठ थरथरत होते. कौशिकच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त दृढनिश्चय होता. त्याच्या मनात प्रतिमा चिटली होती. बेलाचा असहाय्य, चिखलाने माखलेला चेहरा, तिचे घाबरलेले डोळे आणि डोक्यातून रक्त येत असलेले मूल. कौशिकची ती शांत नजर तिला सहन होत नव्हती. कौशिक खोल आवाजात नीताला म्हणाला, आता तरी खोटे बोलू नकोस. मला फक्त सत्य ऐकायचे आहे. आणि तेही आत्ताच आणि पूर्णपणे. नीता काही क्षण गप्प राहिली. कौशिककडे असे पाहत राहिली की जणू तिच्या आतल्या भिंती कोसळणार आहेत. मग नजर खाली करून ती म्हणाली, जेव्हा तू अमेरिकेत निघून गेलास आणि बेला खूप एकटी पडली, मी प्रयत्न केले, तिची साथ दिली, तिची काळजी घेतली, पण नंतर परिस्थिती बदलू लागली. नातेवाईक भेटायला येऊ लागले. मला अनेकदा असे वाटले की लोक एक कुमारी मुलगी तिच्या भावाच्या घरी राहते, जिथे कोणी पुरुष राहत नाही. कौशिक यावर म्हणाला, म्हणजे तुला लोक काय म्हणतात याची काळजी होती, माझ्या बहिणीच्या इज्जतीची नाही. नीता पुढे म्हणाली, मग एका नातेवाईकाने बेलासाठी एक प्रस्ताव आणला. तो मुलगा रिक्षा चालवत होता. त्याचे आईवडील वारले होते. मी विचार केला की कोणाच्या तरी ती घरी आनंदाने राहील. तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगेल. आणि माझ्याकडे तुला विचारायला वेळ नव्हता. कौशिक म्हणाला, माझ्याकडे वेळ नव्हता की तुला वाटले होते की मी नकार देईन. कौशिकचा आवाज वेदनेने भरला होता. नीता पुढे म्हणाली, बेलाने मला सांगितले की तिला त्या मुलाशी लग्न करायचे नाही. तिने विनंती केली, पण मी म्हणाले की हे तिच्यासाठी चांगले स्थळ आहे. तुझा भाऊ बाहेर देशात आहे, तो यात काहीही करू शकत नाही. आणि मी तिला लग्नासाठी जबरदस्ती केली. कौशिकला त्याच्या आत एक स्फोट जाणवला, तू तिला जबरदस्ती केलीस. तो डोके धरून बसला. नीता थरथरत्या आवाजात म्हणाली, काही महिन्यांनंतर तिचा नवरा वारला. त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. बेला पुन्हा एकटी होती. मी तिला तिच्या घरी परत जाण्यास सांगितले. मी तिला ठेवू शकत नव्हते. माझ्याकडे मुले आहेत, पाहुणे येतात. आणि एक दुःखी विधवा, ती माझ्यासाठी एक समस्या बनेल. कौशिक ओरडून म्हणाला, म्हणजे तू तिला घराबाहेर काढलेस. मी तिला तुझ्या विश्वासावर सोडले होते आणि तू तिला बाहेर काढलेस. नीता रडत म्हणाली, मला समजत नव्हते मी काय करावे. मी जे काही केले ते माझ्या सोयीसाठी होते. कौशिकचा चेहरा रागाने आणि अपमानाने पेटला. तू तिला एका गरीब आणि आजारी मुलाशी लग्न लावून दिलेस. मग तो मेल्यावर तू तिला बाहेर काढून दिलेस.
आणि मला सांगितले की ती कलकत्याला गेली आहे. तू माझा विश्वास, माझे नाते तोडलेस. त्या मुलीने काहीही मागितले नाही. फक्त प्रेम, आपुलकी. आणि तू तिला रडवलेस. नीता गप्प राहिली, फक्त रडत राहिली. आणि कौशिक आतून तुटत राहिला. मग कौशिक हळूवारपणे म्हणाला, मी तिला धर्मादाय रांगेत उभी असलेली पाहिली. एका मुलासह. तिचा चेहरा चिखलाने माखलेला, तिच्या डोळ्यात भीती होती. ही ती बेला नव्हती जी तुझ्यासोबत राहत होती. ही ती बेला होती जिला तू बेघर, निराधार आणि अपमानित करून सोडले होते. नीता म्हणाली, कौशिक, मी जे केले त्याची मला लाज वाटत आहे. हो, पण लाज तिचे पोट भरणार नाही, ना तिचे मूल शाळेत जाऊ शकणार. लाज तिची भूक भागवू शकणार नाही. लाज तिच्या मुलाचे भविष्य सुधारू शकणार नाही. लाज तिच्या डोळ्यातील भीती दूर करू शकणार नाही. नीता, या जगात आणि परलोकात तुम्ही जे काही केले त्याची किंमत मोजावीच लागेल. कौशिक उठला आणि त्याच्या खोलीकडे निघाला. आता त्याला खात्री पटली की त्याची बहीण फक्त विधवा किंवा दरिद्री झाली नव्हती, तर तिच्या स्वतःच्या बहिणीच्या हातून तिला त्रास सहन करावा लागला होता. आता त्याला बेलाला न्याय मिळवून द्यायचा होता, जरी त्यासाठी नातेसंबंध तोडावे लागले असले तरीही. झोपडपट्टीचा परिसर शहरापासून थोडा दूर होता. अरुंद रस्ते, घाणेरडे गटार, प्लास्टिकच्या चादरींनी बनवलेले छप्पर आणि बांबूच्या भिंती. कौशिकने कधीही त्या जमिनीवर पाऊल ठेवले नव्हते. तो नेहमीच स्वच्छ रस्त्यांमध्ये, चांगल्या प्रकाशाच्या कॉरिडॉरमध्ये आणि सुगंधित खोल्यांमध्ये राहत होता. पण आज प्रत्येक दुर्गंधी, घाण आणि अरुंद रस्ता ओलांडून तो वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेल्या सत्याच्या जवळ जात होता. त्याच्या हातात एक लहान पिशवी होती, ज्यामध्ये मुलासाठी बिस्किटे, ज्यूसचे बॉक्स आणि एक पांढरी चादर होती. त्याच्या मनात अनेक प्रश्न घेऊन कौशिक झोपडीच्या दाराशी उभा राहिला आणि ओरडला, बेला. मी कौशिक आहे, तुझा भाऊ. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. कौशिकने चादर काढून आत डोकावले. ती एक लहान खोली होती. जमिनीवर एक पोती पसरलेली होती आणि एका कोपऱ्यात राखेने माखलेला मातीचा चुलीचा भाग होता. कौशिकने आवाज दिला, बेला. बेला काही क्षण कौशिककडे पाहत राहिली, जणू काही अविश्वासाने. मग ती म्हणाली, भाऊ. आणि दुसऱ्याच क्षणी तिला अश्रू अनावर झाले. कौशिक तिच्याकडे धावत गेला आणि तिला मिठी मारली. बेला, माझी बहीण, तू इथे आहेस. मला माफ कर बेला. मला खूप उशीर झाला. बेला लहान मुलासारखी रडत होती. तिच्या अश्रूंनी कौशिकचे हृदय वितळले. भाऊ, तू मला का सोडून गेला होतास? मी पूर्णपणे एकटी पडले होते. सर्वांनी मला नाकारले आणि तू आलाच नाहीस. कौशिकचे डोळे अश्रूंनी भरले. नाही बेला, मी तुला कधीच सोडून जाऊ इच्छित नव्हतो. मला वाटले होते की तू आनंदी आहेस. तुझी वहिनी सत्य म्हणत होती की तू ठीक आहेस. मी अंधारात होतो बेला. पण आता नाही. तिचे बाळ जोरात रडत होते. कौशिकने पिशवीतून ज्यूस काढला आणि तो त्या बाळाला दिला. ते बाळ ज्यूस असे पिऊ लागले की जणू काही तो अनेक दिवसांपासून भुकेलेला आणि तहानलेला आहे. कौशिकने बेलाला ज्यूस दिला. तिचे हात थरथरत होते. बेला, तू काही खाल्ले आहेस का? कौशिकने विचारले. बेला म्हणाली, मी कालपासून काहीही खाल्ले नाही. मला काल काम मिळाले नाही. त्यामुळे मी रात्री न जेवताच झोपले. कौशिकने विचारले, आणि तू इथे एकटी कशी आलीस बेला? बेला हळूच म्हणाली, इथल्या काही झोपडीवासियांनी मला आधार दिला, पण इथेही मला दररोज टोमणे आणि धक्काबुक्की सहन कराव्या लागतात. मी फक्त या माझ्या लहान मुलासाठी जिवंत आहे. कौशिक तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, आता नाही. एका दिवसासाठीही नाही. तू आताच माझ्यासोबत येशील. बेलाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विचारले, तू मला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस का? आता माझे स्वतःचे निर्णयही माझ्या ताब्यात नाहीत. कौशिक म्हणाला, मी आता प्रत्येक हिशोब पूर्ण करेन. मी तुझे हक्क, तुझी प्रतिष्ठा, तुझे जीवन, सर्व काही परत तुला देईन. बेलाने कौशिकचा हात धरला आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटले. जणू तिला शेवटी विश्वास बसला होता की ती आता एकटी नाही. त्याने आपले अश्रू पुसले आणि म्हणाला, मी वचन देतो, बेला, जे काही घडले तो तुझा भूतकाळ होता असे समज. आता येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा तुझ्या सन्मानाबद्दल,
तुझ्या आनंदाबद्दल आणि तुझ्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीबद्दल असेल. आणि तो तिला सोबत घेऊन निघून गेला. बेला आता त्याच्यासोबत होती. कमकुवत, आजारी आणि जखमी. पण आता ती एकटी नव्हती. कौशिक त्याची बहीण आणि तिच्या मुलाला घेऊन घरी परतला. तेव्हा त्याचे डोळे आत्मविश्वासाने भरलेले होते. नीताने दार उघडले. तिचा चेहरा पाहून नीता गोठल्यासारखी झाली. काही न बोलता कौशिक बेलाला आत घेऊन गेला. तिला पाहुण्यांच्या खोलीत ठेवले. मग तो नीताकडे परतला आणि म्हणाला, नीता, मी आज एक निर्णय घेतला आहे. आणि यावेळी आपल्यात कोणताही वाद होणार नाही. नीताने रागाने डोळे मिटले. जणू काय होणार आहे हे तिला माहीत होते. मी तुला घटस्फोट देत आहे. नीताचे पाय थरथरले. कौशिक, तू शुद्धीवर आहेस का? हो. मी शुद्धीतच हा निर्णय घेतला आहे. तू माझा विश्वास, माझे नाते आणि माझ्या बहिणीला चिरडून टाकले आहेस. तिची असहायता, तिचे ओरडणे आणि तिचे अश्रू कदाचित तुझ्यासाठी हे महत्त्वाचे नसतील. पण माझ्यासाठी ते दररोज रात्री एक भयानक स्वप्न बनतात. नीता रडू लागली. कौशिक, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला एकदा माफ कर. कौशिक म्हणाला, मी तुझ्यासोबत घालवलेली वर्षे हा तुझा हक्क होता. आणि आत्तापर्यंत माझ्या बहिणीने, वेदनेने घालवलेल्या वर्षांची किंमत आता तुला मोजावी लागेल. यानंतर कौशिकने त्याच्या वकिलाला बोलावले आणि घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया ताबडतोब सुरू केली. पुढचे काही दिवस कौशिकसाठी एका मिशनपेक्षा कमी नव्हते. तो बेलाला जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेला, जिथे तिला तीव्र कुपोषण, अशक्तपणा आणि मानसिक ताण असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती, स्वच्छ वातावरण आणि मानसिक शांतीचा सल्ला दिला. कौशिकने बेलासाठी घरी एक नवीन खोली बांधली. मऊ पलंग, प्रकाश आणि आरामदायी वातावरणासह. तो स्वतः तिच्यासाठी स्वयंपाक कर. बेला हळूहळू बरी होऊ लागली. पण एके दिवशी कौशिक घरी परतला तेव्हा त्याने बेलाला रडताना पाहिले. तिने धुळीने माखलेली एक जुनी फाईल धरली होती. हे काय आहे बेला? कौशिकने विचारले. तिचे अश्रू पुसत बेला म्हणाली, भाऊ, ही आईची प्रॉपर्टीची फाईल आहे जी माझ्या नावावर होती. कौशिकने विचारले, हे तेच घर आहे ना जिथे तू आधी राहत होतीस? बेलाने मान हलवली. हो, पण ही फाईल आता माझ्या नावावर नाही. कौशिकला धक्का बसला. जेव्हा माझा नवरा वारला आणि तू अमेरिकेत होतास तेव्हा नीता वहिनी एके दिवशी घरी आली. तिने सांगितले की तुला एकटीला हे घर सांभाळणे कठीण जाईल आणि मला काही कागदपत्रांवर सही करायला सांगितले. मी ते वाचले नाहीत, मी फक्त त्यावर सही केली. कौशिकने फाईल हातात घेतली. रजिस्ट्री कागदपत्रात स्पष्ट लिहिले होते, मालक बेला वाणी, माझी मालक नीता शाह. कौशिकला खूप धक्का बसला. तर तिने तुमचे घरही तिच्या नावावर नोंदवले? बेला म्हणाली, मला वाटले की तू तिला असे सांगितले असेल. कौशिक म्हणाला, नाही बेला, मी कधीही तुला बेघर करण्याचा विचारही केला नव्हता. कौशिकला आत्ता कळले की नीताने फक्त बेलाचा जीव घेतला नाही, तर तिची ओळख, तिचे हक्क आणि तिचे भविष्य देखील हिरावून घेतले आहे. आता ही लढाई त्याच्या बहिणीच्या सन्मानासाठी नव्हती, तर ते तिच्या हक्कांबद्दल, तिच्या जमिनीबद्दल आणि तिच्या अस्तित्वाबद्दल होते. कौशिकने बेलाचा हात धरला. आता जे काही तुझ्याकडून घेतले आहे ते तुला परत मिळेल. मी वचन देतो. बेलाला खात्री होती की तिचा भाऊ तिला पुन्हा कधीही एकटे सोडणार नाही. पण कौशिकच्या हृदयात एक वादळ घोंघावत होते. शेवटच्या वर्षातील कागदपत्रे, प्रत्यक्ष आणि जुनी, दोन्हीही कौशिकसमोर विखुरली गेली. तो वारंवार कागदपत्रे पाहत होता, ती वाचत होता आणि तारखा जुळवत होता. आणि प्रत्येक शब्दामागील कारस्थान समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. बेलाच्या मालमत्तेसाठी कट रचल्याचे उघड झाले होते. पण कौशिकला आणखी एका संशयाने ग्रासले होते. बेलाचे दागिने कुठे गेले? कौशिकने विचारले. बेला, आईने तुला दिलेले आणि काही मी तुला पाठवलेले दागिने कुठे आहेत? बेलाने क्षणभर विचार केला, मग म्हणाली, भाऊ, लग्नाच्या वेळी सर्व दागिने नीता वहिनीकडे होते. तिने सांगितले होते की ती ते सुरक्षित ठेवेल आणि मी ते कधीही परत मागितले नाही. आणि मग जेव्हा वाद निर्माण झाला आणि मला तुमच्या घरातून हाकलून लावण्यात आले तेव्हा मला ते परत मिळाले नाही. दुसऱ्या दिवशी कौशिकने सर्व पावत्या
आणि दागिन्यांच्या अस्तित्वाची पुष्टी करणारे सर्व फोटो गोळा केले. त्याने वकिलाशी संपर्क साधला आणि कायदेशीर कारवाई सुरू केली. काही दिवसांतच जेव्हा नीताला कायदेशीर नोटीस मिळाली तेव्हा ती घाबरली आणि कौशिकला भेटायला गेली. तू इतक्या खालच्या पातळीवर मला कोर्टात घेऊन जाशील का? कौशिकचा स्वर आता थंड आणि थेट झाला होता. जो त्याच्या बहिणीचे हक्क हिरावून घेतो तो असाच खाली पडतो. मी तिला तिचे हक्क मिळवून देणार आहे. बेला आता माझ्यासोबत आहे, ती सन्मानाने जगत आहे. नीता म्हणाली, तुला काय हवे आहे कौशिक? कौशिक म्हणाला, मला तिच्याकडून जे घेतले गेले आहे ते तिला परत मिळवून द्यायचे आहे. मी तुझे चारित्र्य परत मिळवू शकत नाही ना तुझे नाते, पण मालमत्ता आणि दागिने नक्कीच परत मिळतील. कायदेशीर प्रक्रिया जलदगतीने पूर्ण झाली. कौशिकच्या वकिलाने न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. नीता सुरुवातीला नकार देत होती. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. मालमत्ता आणि दागिने योग्य वारस बेला वाणीला सोपवावेत. खोट्या विधानांवर आणि फसवणुकीवर आधारित मिळवलेले कागदपत्रे आता वैध राहणार नाहीत. निर्णय हातात घेऊन कौशिक थेट बेलाकडे गेला आणि फाईल तिच्या हातात देत म्हणाला, हा तुझा हक्क आहे बेला, जो तुला परत मिळाला आहे. बेला रडत म्हणाली, मला काहीही नको होते भाऊ, फक्त तुझा आधार हवा होता आणि तू ते मला दिलेस. कौशिकने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, पण मला माहीत आहे की हक्क देणे म्हणजे फक्त प्रेम नाही तर न्याय देखील आहे. काही दिवसांनी कौशिकने शेजारच्या मंदिरात एक बैठक घेतली. संपूर्ण कुटुंब, परिसर आणि सर्व रहिवाशांना आमंत्रित करण्यात आले होते. बेला पडद्यामागे बसून सर्व काही ऐकत होती. कौशिक उभा राहिला, हातात तीच फाईल, आणि त्याच्या मनात खोलवर प्रश्न होते. मी आज इथे न्याय घोषित करण्यासाठी आलो नाही, तर एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची सर्वात वाईट शत्रू का बनते? बहिणीचे नाते इतके स्वस्त आहे का की ते एखाद्याच्या हट्टीपणा, लोभ किंवा मत्सरासाठी बळी पडता येईल? पत्नीचे कर्तव्य हे फक्त तिच्या पतीची सेवा करणे आहे की त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या घराची प्रतिष्ठा जपणे आहे? संपूर्ण समुदाय शांत होता. सर्वांचे डोळे पाणावले होते. माझ्या बहिणीला रस्त्यावर सोडण्यात आले, झोपड्यांमध्ये झोपण्यास भाग पाडले गेले, आणि मी विचार करत राहिलो की ती आनंदी आहे, कारण माझी पत्नी मला नेहमी आश्वासन देत राहिली की इथे सर्व काही ठीक आहे. पण सत्य हे होते की तिने माझ्या बहिणीकडून सर्व काही हिरावून घेतले होते. तिचे दागिने, तिचे घर, तिचे बालपण, तिचे हक्क. कौशिकचा आवाज गुदमरला, आपण पुरुष चुका करतो, आपण त्या मान्य करतो आणि कधीकधी सुधारणा देखील करतो. पण जेव्हा एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार करते तेव्हा कोणालाही जबाबदार धरले जात नाही का? त्याने क्षणभर सर्वांकडे पाहिले आणि नंतर म्हणाला, मला माझी बहीण सापडली आहे. मी तिला तिचे हक्क परत दिले आहेत. पण समाजातील हजारो बेला अजूनही विश्वासघात, टोमणे आणि द्वेषात जगतात, कारण त्यांची स्वतःची बहीण, वहिनी किंवा सासू त्यांच्या सर्वात वाईट शत्रू बनतात. शेवटी तो फक्त म्हणाला, जर आज तुमच्या घरात बेला असेल तर तिच्यासाठी वेळ काढा, आणि जर तुम्ही एक महिला असाल तर दुसऱ्या महिलेचा हात धरा, तिला दूर ढकलू नका. समुदायाने कौशिकचे म्हणणे पूर्णपणे शांतपणे ऐकले. पडद्यामागे बसलेल्या बेलाच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आता दुःखाचे अश्रू नव्हते तर स्वाभिमानाचे होते. ही कहाणी संपली नव्हती, पण एक नवीन जीवन नक्कीच सुरू झाले होते. तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.